तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्पेशली होणार आहे प्राइस ॲक्शन प्लस चार्ट रीडिंग. चार्ट रीडिंग म्हणजे काय? चार्ट कसे वाचायचे, त्याला चार्ट रीडिंग असे म्हणतात. ओके. तर चार्ट रीडिंग म्हणजे काय? वाचणे म्हणजे काय? नेमकं चार्टवरती तुम्हाला फक्त कुठलेही जास्त नॉलेज म्हणजे इंडिकेटर वगैरे असं काही न लावता तुम्ही फक्त बेसिक त्यावरती प्राइस ॲक्शन किंवा सपोर्ट रेजिस्टन्स ह्याला जरी तुम्ही ओळखायला शिकलात व्यवस्थितपणे स्ट्रॉंगली, तर त्या माध्यमातून तुम्ही काय करू शकताय? ट्रेड करू शकताय कॉल किंवा पुट साईडचं ऑप्शन बाईंगमध्ये. ओके. तर आजचा विषय तोच आहे की याच्यामध्ये तुम्ही चार्टला कशाप्रकारे बघितलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्राइस ॲक्शन म्हणजे काय, त्याला कसं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की कधी तुम्हाला कुठल्या साईडला ट्रेड घेतलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी तुम्ही बॅक टेस्टिंग आणि पेपर ट्रेड पण नक्कीच करा. पेपर ट्रेड का बरं म्हणतो आहे? कारण की मी हे जे शिकवतो आहे फक्त एक एज्युकेशनल पर्पज असणार आहे. याच्यानंतर तुम्ही स्वतःहून याच्यावरती अभ्यास करून तुमच्या स्वतःच्या मर्जीनेच तुम्ही ट्रेडिंगमध्ये इन्व्हॉल्व व्हावं. ओके, एवढी फक्त तीच विनंती आहे. बाकी आता इथं बघा, साईडवेज इथं मार्केट जे आहे कालचं सुरुवातीचं शेवटीचं हे जे मार्केट आहे, तर इथं एवढं साईडवेज मार्केट आहे. तर साईडवेज मार्केटचं एक प्रकारचं हे सोडून द्या थोड्या वेळासाठी. आपण आपण काय बघूया, जिथं प्राइस ॲक्शन असतं म्हणजे जिथं बदलत असतं. साईडवेज मार्केटमध्ये काय आपण कोणीच काय करू शकत नाही, स्ट्रॅटेजीज वगैरे सगळं काय फेल होतात. आणि तसेच जर एवढा जर फॉर्म्युला असा जो एवढा सेटअप जो आहे तो जर एक्सपायरी दिवशी जर तुम्हाला दिसला, तर त्या ठिकाणी आपल्याला थीटा डीके बऱ्याच वेळेस झाल्यामुळं आपलं तसं पण प्रीमियम कमी होणार आहेच. ओके. तर आपण इथं काय करणार आहे, सर्वात आधी तुम्हाला टाईम फ्रेम ही ठेवायचं आहे 15 मिनिटाचं. का बरं ते पण सांगतो आहे तुम्हाला. 15 मिनिटाचं टाईम फ्रेम म्हणजे काय सांगतो आहे, ज्यावेळेस आपण 5 मिनिटाचं टाईम फ्रेम ठेवतो इंट्राडेसाठी, त्याच्यामध्ये कसं छोटे-मोठे हे जे स्विंग्स असतात हे जास्त तितकं स्ट्राँगली काम करणार नाही. पण 15 मिनिटाचं म्हणलं ना, बायर्स एकदम स्ट्राँग असतात आणि त्या ठिकाणी बाईंग पण जास्तीत जास्त होण्याचे चान्सेस असतात. मग ते तिथलं स्ट्राँग नंतरनं त्या लेवलवरती जर मार्केट आला, तर तिथं व्यवस्थितपणे मार्केट काय करू शकतं, रिॲक्ट करू शकतं. जसं की आता इथं बघितलं तुम्ही 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती मी इथं हे जे बाकी हे टायमाला इथं काय केलेलं आहे, इथं एक सपोर्ट घेतलेला आहे. तर हे सपोर्टलाच नंतरनं काय केलं मार्केटनं, इथं एक प्रकारचं इथं म्हणजे ह्याला सस्टेन केलेलं आहे. या ठिकाणी येऊन रिटेस्ट केलेलं आहे. ह्या सपोर्टलाच इथं नंतरनं एक रेजिस्टन्स म्हणून फेस केलेलं आहे. ओके. म्हणजे मार्केट काय केलं, ह्याला सलामी दिलं, ह्याला रिस्पेक्ट दिलेला आहे. तिथूनच मार्केट डाऊन साईडला पडलेलं आहे. म्हणजे काय 15 मिनिटाचं जे टायमिंग असतं ते एकदम स्ट्राँगली तुम्हाला कॅन्डल्स वगैरे बरेचसे म्हणजे एकदम पॉवरफुल काम करतात. तर त्यामुळं 15 मिनिटाचा टाईम फ्रेम ठेवून तुम्हाला सर्वात आधी तर काय करायचं आहे, सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करा. सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय, जिथं-जिथं असे प्रकारचे स्विंग असतात. आता हे लास्ट स्विंग कुठं आहे, इथून जर वरनं धरलं हे लास्ट स्विंग आहे. त्यानंतर हे एक झालं आपला रेजिस्टन्स. त्यानंतरनं ह्या लेवलला एक येणार. त्यानंतरनं ह्या लेवलला एक येणार. मग इथं लेवलला एक येणार. मग आपण काय करूया, सर्वात आधी आपण ते ड्रॉ करून घेऊया. मी तुमच्या समोर ड्रॉ करतो. हे बघा इथं आणि या लेवलला एक आणि हे अशा प्रकारचं. तर जिथं-जिथं स्विंग्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, ड्रॉ करून घ्यायचं आहे. ओके. तर आता इथं बघा, हे जे लेवल आपण काय केलं, मार्केट इथून वरती गेलं, इथून खाली येऊन पुन्हा याच लेवलला इथे एक रेजिस्टन्स घेतला, पुन्हा खाली आलं. मग इथं ज्यावेळेस या ठिकाणी सपोर्ट घेतला आहे, बरेच जणांना वाटतं की इथं थोडं पण आहे, मग ह्याला काय करायचं. ह्याला तुम्ही काय करू शकता, एवढं जवळ जर असेल, छोटे-मोठे स्विंग्स असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, रेक्टँगल टूल वापरू शकता. एवढं पूर्णच लेवल तुम्हाला कव्हर करून टाकायचं डायरेक्टली. म्हणजे एका पॉईंटवरती सोडायचं नाही आहे. म्हणजे काय, मार्केट असं नाही की तुम्ही हे सपोर्ट जर ब्रेक केल्याबरोबर तुम्ही पुट साईडला ट्रेड घेतला, तर इथं मार्केट काय करतं, खाली येतं. आता इथं तुम्ही पुटला ब्रेक केला म्हणून तुम्ही ट्रेड घेतला इथं पुट साईडला, इथं ह्या सपोर्टला ब्रेक केलं म्हणून मार्केट काय केलं, इथपर्यंत झालं. आपलं टार्गेट असं इथं खाली कुठंतरी, मग मार्केट इथपर्यंत येऊन आपलं वरती जातं आणि आपलं इथं एस एल लावलेलं हिट करून जातं. त्यामुळं काय करा, असे जर छोटे मोठे बॅक साईडचं बॅक डाटा असेल तर पाठीमागचा डाटा, आता पुढं जर आपल्याला यूज करायचा आहे सपोर्ट रेजिस्टन्स, तर पाठीमागच्या अशा प्रकारच्या डाटाला तुम्हाला काय करायचं आहे, रेक्टँगल टूल वापरून चौकोन तेवढं बॉक्स करून घ्यायचं आहे. त्या बॉक्समध्ये आपल्याला ज्या वेळेस कुठल्याही साईडला रेंज ब्रेक करेल बॉक्सच्या वरती किंवा खाली, त्या साईडला तर आपल्याला ट्रेड घ्यायचं आहे. ओके. तर आता इथं प्राइस ॲक्शन म्हणजे काय, आपण आता ते शिकूया. हे तर झालं सपोर्ट रेजिस्टन्स. हे केल्यानंतर तुम्ही 5 मिनिटाचा टाईम फ्रेम केलं तरी काय हरकत नाही आहे. ओके. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला काय करायचं, हे तर बॉक्स तर हे ड्रॉ करून घ्यायचं आहे. बॉक्स म्हणजे काय आहे आपलं, म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स जे आहे ते 15 मिनिटांनी केल्यानंतर तुम्हाला त्यात स्ट्राँगली रिझल्ट मिळतील.
आता बघा मार्केट काय करतं माहीत आहे, कधी कधी आता प्राइज ॲक्शन बघूया. प्राइज ॲक्शन कसं अशा प्रकारे असतं. तर प्राइज ॲक्शनला आपल्याला ओळखायचं कधी कधी आपल्याला ट्रेड घ्यायचं आहे. तर मार्केटचं सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, आपण सपोर्ट रेजिस्टन्स बघितलं आहे, मग त्यानंतरनं 5 मिनिटाचा टाईम फ्रेम तुम्ही हे नोट करू शकताय. आणि त्यानंतरनं आपल्याला ट्रेंड चेक करायचं आहे. ओके, पहिला सपोर्ट रेजिस्टन्स, त्यानंतरनं आपण काय बघितलं या ठिकाणी टाईम फ्रेम 15 मिनटावरून काय केलं, त्या ठिकाणी 5 मिनटावरती आणून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतरनं आता आपल्याला बघायचं आहे ट्रेंड. ओके, तर आता आपल्याला काय बघायचं आहे, ट्रेंड बघायचं आहे. तर ट्रेंड कसं, हे मार्केट बघा असं ज्या साईडला चाललं आहे ह्याला म्हणतात अप साईडचं ट्रेंड, आणि मार्केट जर खाली जात असेल तर डाऊन साईडचं ट्रेंड. आणि याच्यामध्ये आपल्याला हुडकायचं आहे प्राइज ॲक्शन. प्राइज ॲक्शन म्हणजे हेच, ह्यालाच म्हणतात प्राइज ॲक्शन. मग इथंच का बरं आलं, कारण की पाठीमागचं एक सपोर्ट इथं मार्केट सस्टेन केलं आहे, त्याच लेवलला येऊन मार्केट काय केलं, इथं सस्टेन करून अपसाईडचं मुवमेंट केलं आहे. मग पुन्हा इथं थोडं खाली, मग एक छोटंसं पुल बॅक घेऊन पुन्हा अपसाईडचं मुवमेंट, पुन्हा इथं आलं. ज्यावेळेस इथं आलं, इथं सस्टेन केला, थोडासा होल्ड केला, मग ह्याला ज्यावेळेस ब्रेक केलं त्यावेळेसच वरच्या साईडला गेलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, आता इथं कॉल साईडचं तुम्हाला ट्रेड घ्यायचं आहे. कधी घ्यायचं आहे, तर डायरेक्टली ह्या लेवलला इथं ब्रेक केल्याबरोबर घ्यायचं नाही. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळेस इथं मार्केट सस्टेन करतं असं. मग वरती रेजिस्टन्सला जर ब्रेक केलं म्हणून जर आपण इथं कॉलचं ट्रेड घेतलं एखादं रेटेसचं वाट न बघता, तर त्यावेळेस आपल्याला काय होतं, मार्केट थोडंसं खाली येऊन अपसाईडचं मुवमेंट जाऊ शकतं इथं, म्हणजे थोडंसं वरती जाऊन पुन्हा खाली जर आलं ना, आपलं कॉल साईडचं ट्रेड इथं लॉस होऊ शकतं, एस एल हिट होऊ शकतं. त्यामुळे वेट करायचं. इथं प्रॉपर इथं दाखवलेलं आहे तुम्हाला सेटअप. इथं वरती गेलं, एक रिटेस्टसाठी आलेलं आहे. रिटेस्टला आलं, याच लेवलला आलं जिथं अगोदरच्या लेवलला सपोर्ट घेतलं तिथंच आलेलं आहे. तरी प्राइज ॲक्शन काय केलं, वरती जाऊन पुन्हा एक रिटेस्टला आलं, जिथं सपोर्ट आहे तिथं सपोर्ट घेतलं. त्यानंतरनं जेव्हा अपसाईडला जायला चालू करतं मार्केट, तर हे जे लास्ट स्विंग असतं, तर त्याला आपल्याला एक सपोर्ट लाईन ड्रॉ करायचं आहे. ते लाईनला ज्यावेळेस ब्रेक करेल मार्केट, तर तिथं तुम्ही काय करू शकता, कॉलचं ट्रेड घेऊ शकता. कॉल ट्रेड घेतला तुम्ही या लेवलला. ओके, तर इथं या लेवलच्या खाली, म्हणजे हे जे लेवल आहे याच्या खाली थोडंसं इथं तुम्ही काय करू शकता, एस एल लावू शकता बफर करून. कारण की नंतरनं मार्केट काय करणार, जर समजा या लेवलवरनं इथं वरती गेलं मार्केट, तर इथं तुम्ही कॉल ट्रेड घेतला आणि एस एल आपलं इथं राहिलं, तर मार्केट जरी इथपर्यंत आलं ना, तर या लेवललाच काय करणार, एक सपोर्ट घेऊन पुन्हा अपसाईडला जाऊ शकतं. कारण की आपलं एस एल इथं खाली राहतं, मग हिट होण्याचे चान्सेस कमी आहे. हे प्रॉपर एक सपोर्ट लेवलवरती तुम्हाला एस एल कसं लावायचं हे तुम्हाला सोपी पद्धत सांगतो मी. एस एल असं नाही की पॉईंट टू पॉईंट लावावं लागतं, थोडंसं बफरिंग वगैरे करून लावावं लागतं, ज्याच्यामुळे आपल्याला इथं व्यवस्थितपणे बघता येईल की सपोर्ट कुठं आहे, रेजिस्टन्स, आणि त्या माध्यमातून आपल्याला लास्ट स्विंगला किंवा लास्ट कॅन्डल वगैरे जे असतात या गोष्टी बऱ्याचशा तुम्हाला शिकून घ्यावं लागेल. ते तुम्हाला ऑटोमॅटिकली मार्केटच्या प्रॅक्टिसनंतर समजून येतील. तर ह्याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस असं एखादा रिटेस घेऊन अपसाईडला उडतं, तर या लेवलच्या वरती आपण कॉलचा ट्रेड, आणि पुन्हा इथून जर गेला वरती एक पुल बॅक घेऊन अपसाईडला गेलं, मग इथं काय केलं, एक दुसरंच एक सपोर्ट क्रिएट केलं मार्केटनं. काय केलं, इथं वरतीपर्यंत आलं, इथं एक लास्ट स्विंग आहे, ह्या कॅन्डलचं लास्ट स्विंग. मग तिथे काय केलं, नवीन एक रेजिस्टन्स क्रिएट केलं. मग आता खाली येणार मार्केट, खाली येणार कुठपर्यंत, इथपर्यंत आलं आहे. मग इथे एक सपोर्ट क्रिएट केला. आता इथं सपोर्ट क्रिएट केल्यानंतर ना पुन्हा ज्यावेळेस मार्केट वरती गेलं, याच रेजिस्टन्सला फेस केलेलं आहे. मग इथं काय केलं, सस्टेन केलं. मग बऱ्याच जणांना इथं वरती ब्रेक केलं म्हणून काय करतात, लगेच एंट्री करतात कॉल साईडला, कारण की रेजिस्टन्स ब्रेक केलं म्हणून कॉल साईडचं ट्रेड घेतात. पण इथं काय होतं, मार्केट कधी कधी खाली येतं, आपल्याला ट्रॅप करतं. ट्रॅप केल्यामुळे आपला इथं एस एल तर हिट होतं किंवा आपण स्वतःहून एक्झिट तर करतोय. ओके, तर प्रॉपर जर तुम्ही एस एल लावायचं बघितलं, जर तुम्ही आता इथं वरती गेलं म्हणून ट्रेड जरी घेतलात तुम्ही, आता कॉलचं ट्रेड घेतलात जरी, आणि मार्केट इथं खाली आलं म्हणून जर तुम्ही घाबरलात, तर एस एल लावण्याचं पद्धत कसं आहे, मार्केट इथून पहिलंच स्विंग खाली आलेलं आहे, याचं लास्ट स्विंग कुठं आहे, तर इथं खालच्या लेवलला आहे. तर हे असणार आहे आपलं एस एल, हे आपलं एस एल असणार आहे लास्ट स्विंग. कारण की मार्केट काय करतं तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणलं तर, इथं बघा, इथून मार्केट जर असं निघालं, ओके, तर इथं खालीपर्यंत आलं, आपण इथून जर बाईंग केला, ओके, इथून जर बाईंग केलं, मग आपलं एस एल इथं राहिलं. मग मार्केट काय केलं, इथपर्यंत आलं, या लेवलच्या अर्ध्या लेवलला येतं मार्केट, आणि इथपर्यंत येतं, एक सपोर्ट क्रिएट करतं आणि अप साईडला जातं निघून. मग या लेवलला क्रॉस करतं, मग इथून वरती जातं, मग तिथून पुन्हा खाली येतं, या लेवलला इथं काय करतं, पुन्हा एक सपोर्ट घेतं, इथून पुन्हा आउटसाईडचं मुवमेंट परत या लेवलच्या इथं का इथपर्यंत येतं, मग इथून वरती जाऊन पुन्हा इथपर्यंत येतं. म्हणजे काय, आपलं एस एलचं इथं राहतं आहे, आपण स्विंग टू स्विंग आपल्याला एस एल इथं ट्रेल करू शकता अशा प्रकारे. आणि ज्यावेळेस पण याला तोडून खाली येईल, आपला एस एल हिट होईल आणि आपण त्या ठिकाणी विदाऊट लॉस घेताच मार्केटमधून एक्झिट करचाल. तर हे झालं प्राइज ॲक्शन म्हणजे काय, तुम्हाला ते समजून सांगितलं. अजून एक थोडं 1-2-3 उदाहरण बघूया आपण. तर आता इथं बघा, इथं पण खाली काय आहे, या ठिकाणी मी इथं सिम्पल ड्रॉ करतो.
या लेवलवरती इथं याला ड्रॉ केलं, इथे एक लेवलला ड्रॉ केलं आणि इथे एक आहे, याला थोडंसं काढून घेतो, नाही राहिलं तरी चालेल. आता इथं बघा याच्यामध्ये काय झालेलं आहे, हे एक सपोर्ट आणि इथे एक सपोर्ट. आता बघा इथं इथून खाली कसं गेलेलं आहे, तर इथं मार्केट आलं डायरेक्टली, हे पाठीमागचं जे असेल सपोर्ट त्याला ब्रेक करून इथं खाली आलं, मग एक नवीन स्विंग बनवलं. मग हे झालं आपलं पहिलं सपोर्ट इथं. त्यानंतर वरती जायला लागलं, मग वरती नवीन रेजिस्टन्स कुठं फेस करणार, तर इथं फेस केलं आहे, इथं रेजिस्टन्स फेस केलं आहे. मग तिथून खाली गेल्यावर काय केलं, हे पाठीमागचं जे सपोर्ट आहे, ओके थोडंसं याला मोठं करतो समजेल तुम्हाला. आता इथं नीट समजून घ्या. तर मार्केट वरून ज्यावेळेस आलं, पहिलं सपोर्ट इथं घेतलं, मग हे दुसरं रेजिस्टन्स इथं नवीन क्रिएट केलं. मार्केट जिथून वरनं आलं या लेवलच्या वरती गेलेलं नाही आहे, आणि हे पिवळं पट्टी जे दिसतं तुम्हाला, हे रेक्टँगल बॉक्स जे आपण केलं आहे, तर त्याच लेवलमध्ये येऊन मार्केटनं एक रेजिस्टन्स फेस केलेला आहे, क्रिएट केलेला आहे. मग तिथून मार्केट खाली पडून पडून कुठपर्यंत पडला, ही पाठीमागच्या सपोर्टच्या लेवलला येऊन इथंच पडलेलं आहे. तर या लेवलवरून पुन्हा अपसाईडचं मुवमेंट केलेलं आहे. मग इथं काय केलं, याच्या लेवलवरती एक रेजिस्टन्स फेस केलं. कशामुळे केलं, तर इथं नीट प्राइस ॲक्शन बघून घ्या, समजून घ्या तुम्ही. वरून पडलं, ओके. आता आपण मगाशी जसं म्हणलं होतं, थोडंसं दाखवतो तुम्हाला. मगाशी आपण काय म्हणलं, अपसाईडचं मुवमेंट अशा प्रकारे येतात, ओके अशा प्रकारे येतात हे प्राइस ॲक्शनवरचं, कारण की हे एक सपोर्ट क्रिएट केलं, त्यानंतर या लेवलवरती इथे एक सपोर्ट क्रिएट केलं, मग ह्या लेवलवरती इथे एक सपोर्ट क्रिएट करणार, मग अशा प्रकारे वरच्या साईडला जाणार. मग आता इथं खालच्या साईडला कसं जाणार, अशा प्रकारे जाणार. इथं बघू शकता तुम्ही, हे अशा प्रकारे जाणार. हे लेवल जास्त आहे, हे लेवल इम्पॉर्टंट असतं. मग ह्याला काय करणार, मार्केट एक रेजिस्टन्स फेस करणार, पुन्हा खाली पडणार, मग हे लेवल रेजिस्टन्स असणार, मार्केट इथपर्यंत आला, ह्याला एक रेजिस्टन्स घेणार, पुन्हा खाली जाणार या लेवलला ब्रेक करून, तर या लेवलवरती पुन्हा एक रेजिस्टन्स घेणार. अशा प्रकारे हे डाऊन साईडचं तुम्हाला मुवमेंट तुम्हाला दाखवत आहे मी, ओके. तर इथं सेम अशाच प्रकारे इथं घडलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. मार्केट जिथून पण वरनं पडलं आहे, या पिवळ्या पट्टीला एक काय केलं, रेजिस्टन्स घेतलेला आहे. मग हे नवीन सपोर्ट, या सपोर्टला इथं सपोर्ट घेतला 2 वेळा, ओके. मग इथं काय केलं, पुन्हा वरती गेलं. हे मार्केट इथं बघू शकताय, वरून ज्यावेळेस पडलं खाली सपोर्ट, हे नवीन रेजिस्टन्स, पुन्हा त्या जुन्या सपोर्टला एक इथं सपोर्ट घेऊन पुन्हा गेलं तर वरती एक नवीन रेजिस्टन्स. हे रेजिस्टन्सपेक्षा हे रेजिस्टन्स थोडंसं खाली आहे, जसं की याला प्राइस ॲक्शन म्हणतात. पुन्हा ज्यावेळेस खाली जायला चालू केलं, तर हे जुन्या सपोर्टला ब्रेक केलं आणि एक नवीन सपोर्ट क्रिएट केलं, मार्केटनं नवीन सपोर्ट क्रिएट केलं. पुन्हा ज्यावेळेस अप साईडला जायला बघितलं, तेव्हा जुन्या जे आपलं सपोर्ट ब्रेक करून आलं असतं, तिथंच मार्केटनं रेजिस्टन्स घेतलं आहे. थोडंसं वरती गेलं, अगोदरच्या रेजिस्टन्सला फेस केलं, तिथून पुन्हा डाऊन साईडला ते सपोर्ट अगोदरचं त्याला ब्रेक करून खाली गेलं आहे. मग एक रिटेस्ट घेतलं इथं, मग इथं खाली गेलं डायरेक्टली या लेवलला ब्रेक करून. मग खाली कुठपर्यंत गेलेलं आहे, आता नीट बघितलं, इथे एक जे सपोर्ट क्रिएट केलं तर मार्केट, पुन्हा इथून ज्यावेळेस निघालं आहे, हे सपोर्टला या सपोर्टला ब्रेक केलं आहे आणि खाली अजून गेलं, एक नवीन सपोर्ट क्रिएट करायला गेलं आहे, ओके. मग इथं काय केलं, पुन्हा वरती गेलं, पुन्हा त्या लेवलला पण ब्रेक केलं. नीट बघा तुम्ही, लक्ष द्या. इथं बघा प्राइस ॲक्शनमध्ये काय, हे पहिलं सपोर्ट हे त्या सपोर्टला घेतलं, हे दुसरं सपोर्ट, पुन्हा वरती गेलं प्राइस ॲक्शन, पुन्हा हे तिसरं सपोर्ट, पुन्हा वरती जाऊन पुन्हा ह्या लेवलला या लेवलला ब्रेक केलं, इथं हे चौथं सपोर्ट. हे झालं पूर्ण डाऊन ट्रेंड. मग ह्याच्यानंतरनं काय केलं, मार्केट हळूहळू अपसाईडचं मुवमेंट धरायला चालू केलं. जसं अपसाईडचं मुवमेंट धरायला चालू केलं, तिथं पण सेम तुम्हाला तशाच प्रकारचे मुवमेंट बघायला मिळतील. जसं की आपण अगोदर काय बघितलं होतं, की हायर हाय म्हणजे हे सपोर्ट आहे, जे याच्यावरचं जे सपोर्ट आहे त्याच्या हायवरती आहे सपोर्ट, आणि ह्याच्यावरचं जे सपोर्ट आहे त्याच्या पण हायवरती आहे. पण नंतरनं काय बघितलं आपण, हे खाली पडलं मार्केट. आता हे जे सपोर्ट आहे ह्याचं सपोर्ट आणि दुसरं सपोर्ट जे येणार आहे त्याच्यापेक्षा खाली आलं, ओके. आणि तिसरं सपोर्ट त्याच्यापेक्षा पण खाली या लेवलला आलं, आणि चौथं सपोर्ट बघितलं त्याच्यापेक्षा पण खाली या लेवलला आलं. अशा प्रकारचे प्राइस ॲक्शन करत मार्केट जाणार आहे. तर इथं बघितलं आपण सिम्पल, अगोदर इथं अप ट्रेंडचं डाऊन ट्रेंडचं बघितलं आहे. अगोदर सुरुवातीला अप ट्रेंड बघितलं, मग डाऊन ट्रेंड, मग आता पुन्हा इथं काय केलं, अप ट्रेंड. ही सपोर्ट आहे पहिलं. मग ह्याच्यानंतरचं सपोर्ट कुठं घेणार, अप्पर लो, ओके. अप्पर लो म्हणजे हायर लो. हे जर लो इथं आहे, तर दुसरं लो कुठं आहे, ह्याच्या वरती आहे, हे झालं दुसरं लो. आणि त्याच्यानंतर मार्केट काय केलं,
पुन्हा वरच्या साईडला गेलं, पुन्हा इथं खाली पडलं, तर हे तिसरं लो कुठं आहे त्याच्यापेक्षा पण थोडंसं वरती आहे. ओके, तर हे चौथं लो कुठं आहे, इथं गेलं, इथं चौथं लो. आता ह्याच्यापेक्षा थोडं वरती हे आहे, हे झालं चौथा लो मारलेला इथं, आणि ह्याच्यापेक्षा थोडं पाचवं लो इथं मारलेलं आहे. त्यानंतर ना जसं जसं अगोदर सुरुवातीला काय केलं, नीट बघितलं तुम्ही, या लेवलला ब्रेक करून इथं वरती गेलं मोमेंट आणि इथपर्यंत एक आलेलं आहे. त्यानंतर ना खाली आलं, हे अगोदरच्या एक सपोर्टलाच एक सपोर्ट घेतलेला इथं. मग त्यानंतर पुन्हा गेलं, जिथं अगोदर रेजिस्टन्स घेतला त्या रेजिस्टन्सला येऊन टच केलं आहे. मग तिथून खाली गेलं, त्यानंतर त्याला ब्रेक केलं, वरची गेलं. आता ह्या लेवलला ब्रेक केलं, वरती इथपर्यंत गेलेलं आहे, एक रेजिस्टन्स बनवलं आहे. तिथून पुन्हा खाली आलं. मग हे ज्या रेजिस्टन्सला आहे ना, चौथी वेळेस ब्रेक केलं, त्यानंतर अपसाईडचं मोमेंट इथून घेतलेलं आहे. म्हणजे काय प्राइस ॲक्शन तुम्हाला समजलेलं असेल, मी अशी अपेक्षा करतो मित्रांनो. ओके, तर थोडक्यात शेवटी ओव्हरऑल जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर तुम्हाला काय करायचं आहे, जर अपसाईडचं मुवमेंट असेल, मार्केट असं चाललं अशा प्रकारे, कॉलचं ट्रेड कधी घ्यायचं आहे, या लेवलला ब्रेक केल्यावर. ही जर ब्रेक केला बरोबर आहे ना, कॉलचं ट्रेड इथं घ्यायचं आहे, एस एल इथं लावायचं आहे. मग त्यानंतर मार्केट पुन्हा वरती जाईल, याच लेवलला पुन्हा खाली जर आलं तर इथं सपोर्ट घेईल, तुमचा एस एल इथं राहणार आहे, हिट होणार नाही आहे. मग त्यावेळेस आणि हिट झालं तरी कधी कधी हिट पण होऊ शकतं, असं नाही की प्रॉपर मी सांगतोय म्हणून ते होणारच असं का नाही आहे. मग इथून जर अपसाईडचं मुवमेंट गेलं तर या लेवलच्या वरती जर तुम्ही कॉल घेतला, बरेच जण म्हणते इथून ट्रेड घेतला तर एकदम आपल्याला मिळेल ट्रेड बस, पण एवढं पण कॅप्चर करता येईल. पण कसं आहे माहिती आहे, कमी प्रॉफिट घ्या पण प्रॉफिटमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. या लेवलच्या वरती गेलं तर इथून गेलं वरती, तर तुम्ही या लेवलच्या वरती ट्रेड घेतलं तर इथं एस एल राहणार आहे. मार्केट जर पुन्हा आलं तर या पाठीमागच्या रेजिस्टन्सला पुन्हा एक सपोर्ट घेईल, सपोर्ट घेऊन अपसाईडचा मुवमेंट तुमचा एस एल इथं राहणार आहे. पुन्हा इथं तुम्ही ब्रेक केल्याबरोबर काय केलं, इथं या लेवलवरती तुम्हाला एंट्री मिळेल. या लेवलला एंट्री घेतलात, वरतीपर्यंत गेलं, ज्यावेळेस फिरेल खाली तिथून तुम्ही एक्झिट करू शकताय. फिरल्याबरोबर एक्झिट करायचं, पुन्हा मार्केट इथपर्यंत येतं आहे, मग पुन्हा अपसाईडला जाताना त्यावेळेस एखादं रिटेस्ट करून ब्रेक केलं तर तिथं तुम्ही एंट्री करू शकताय. अपेक्षा करतो तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ, हा कॉन्सेप्ट तुम्हाला प्राइज ॲक्शन प्लस चार्ट रीडिंग तुम्हाला समजलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, आणि अशाच प्रकारचे जर व्हिडिओ येणारे फ्री ऑफ कॉस्ट बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही या व्हिडिओमधून काहीतरी शिकचाल अशी मी अपेक्षा करून भेटतो पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच.